ऐन सणासुदीच्या काळात साखरेचे दर वाढल्यामुळे येणाऱ्या काळात आता मिठाईवर देखील दर वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। पाहायला गेलं तर आपण सध्या ठाण्यातील सुप्रसिद्ध अशा प्रशांत कॉर्नरमध्ये आहोत। याच ठिकाणी विविध प्रकारच्या मिठाई या ठिकाणी ठेवण्यात येत आहे। पाहायला गेलं तर श्रीखंड असेल, मिठाई असेल, या पापडी असेल, या गुलकंद असेल, या गुलाबजामुन असेल आणि जिलेबी अशा सर्वच वस्तूवरती जे साखरेचं प्रमाण ज्या प्रमाणात वापरलं जातं त्या गोष्टीवरती हे दरवाढ होणार आहे। पाहायला गेलं तर याच दुकानामध्ये आता सध्या तरी दर वाढलेले नाही आहेत। आपण सध्या प्रशांत कॉर्नरच्या मिठाईच्या दुकानात आहोत। पाहू शकतात लाडू, बर्फी, पेढे प्रत्येक गोष्टी या ठिकाणी सजवून ठेवलेल्या आहेत आणि ऐन सणासुदींच्या काळात या ठिकाणी ग्राहकांना खिशाला कात्री बसणार आहेत। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आता साखरेवरती ज्या पद्धतीने उत्पन्न जे आहे ती वाढ झालेली नाही आहे, त्यामुळे या ठिकाणी साखरेमध्ये दर वाढणार आहे। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आता सरकार या साखरेचे दर कमी करणार का, साखरेचे दर जर वाढले तर मिठाईच्या दरामध्ये देखील वाढ केली जाणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात किती टक्केपर्यंत ही वाढ केली जाणार या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत प्रशांत कॉर्नरचे सदस्य यांच्याशी। सर, काय सांगणार एकंदरीत आता जरी भाववाढ झाली नसली तरी साखरेमुळे मिठाईमध्ये येणाऱ्या काळात ही वाढ होऊ शकते। ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांना खिशाला कात्री लागू शकते, कसं बघतात याकडे आतापर्यंत? मिठाई म्हटलं की साखर, मिठाईचा मेन इन्ग्रेडियंट साखर आहे आणि सध्या चर्चेचा विषयसुद्धा साखरच आहे। तर साखर नसेल तर मिठाई नाही बनणार। तर आणि मार्केटची जर तुम्ही आता आढावा घेतला असेल तर 30 ते 35% साखरेचे भाव वाढलेले। आत्ता जी साखर आम्हाला जी 45-48 रुपयांनी येत होती ती 66-70 रुपयांनी यायला लागलेली आहे। आणि आमची ही साखर नॉर्मलसुद्धा नाही आहे, आमची फार्मा शुगर आहे। तर त्यामुळे खरंच नक्कीच मेन इन्ग्रेडियंटच्या साखरेवर जर परिणाम झालेला आहे तर नक्कीच मिठाईमध्ये सुद्धा परिणाम आहे। तसेच मध्यस्थी परिस्थिती पाहता तुम्ही मध्ये वॉर परिस्थिती निर्माण झालेली, तर त्यामध्ये सुद्धा ड्रायफ्रूटचे प्रचंड भाव वाढलेले आहेत। तर नक्कीच कुठे ना कुठे ह्याचा परिणाम मिठाईच्या रेटवर 100% होणार आहे आणि मिठाईचे दर देखील वाढणार आहेत। मध्यंतरी गॅसचे देखील दर वाढले होते वॉर परिस्थितीमुळे, ट्रान्सपोर्टेशन देखील वाढले, त्यामुळे येणाऱ्या काळात याचा परिणाम देखील इन्क्लूड करता येईल? येस, डेफिनेटली। त्यावेळेस जी परिस्थिती होती त्यामध्ये आम्ही काही रेट वाढवलेले नव्हते, पण आता काय जसं जसं इम्पॅक्ट रॉ मटेरियलवर होणार, रॉ मटेरियल तर आपल्याला आपण तर प्रोड्यूस करत नाही, ते काही रॉ मटेरियल भारताच्या बाहेरून येतं आणि काही रॉ मटेरियल इंडियामध्ये येतं। तर नक्कीच जर त्याच्यावर इम्पॅक्ट आला तर डेफिनेटली आम्हालासुद्धाही मिठाईंवर रेटवर विचार करावून त्याचे भाव वाढवावे लागतील। नक्कीच येणाऱ्या काळात 30 ते 35% दरम्यान भाव वाढण्याची शक्यता? नक्कीच मिठाईच्या रेटवर एक जवळजवळ 25 ते 30% भाव वाढण्याची शक्यता आहे। सध्या पाहायला गेले तर आता जे दर आहेत ते स्थिर आहेत मिठाईच्या दुकानामध्ये प्रशांत कॉर्नरच्या। मात्र आता अनेक गृहिणी या ठिकाणी मिठाई खरेदी करायला येत असतात आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर सध्या दर स्थिर आहेत। येणाऱ्या सणासुदीच्या काळात साखरेच्या दरामुळे या मिठाईंचे दर जे ते वाढण्याची शक्यता आहे 20 ते 25-30%पर्यंत। ताई, मिठाई गेल्या साखरेचे भाव वाढल्यामुळे मिठाईचे दर देखील वाढणार आहेत, कसं बघता? सरकारकडे काय मागणी असणार आहे व साखरेचे दर थेट 20 ते 25 रुपयांनी वाढतात? आई कांट स्पीक मराठी, हिंदी। जो शुगर है, तो समझ गई कि शुगर के भाव बढ़ रहा है तो हम क्या करेंगे, समझ में तो आता है लेकिन कांट स्पीक फ्लुएंटली। हाँ, शुगर का भाव जो बढ़ गया है तो भी कॉमन पीपल को तो तकलीफ होगी और ये फेस्टिवल भी आ रहे हैं ना, इसके लिए ज़्यादा तकलीफ होगी। बीच में गैस के भी ये रेट हाँ, हो गया था, उस वक्त भी बहुत तकलीफ हो रही थी सबको कि कॉमन पीपल को लेने के लिए बहुत तकलीफ होती थी। जिसको पाइपलाइन नहीं थी, जो सिलेंडर लेते तो उनको बहुत ज़्यादा, मुझे भी देना पड़ा था ज़्यादा, तो ये तकलीफ तो होती है। लेकिन अभी क्या कर सकते हैं, सरकार को, गवर्नमेंट को कुछ समझना तो चाहिए इसके लिए। सरकारने कुठेतरी दखल घ्यावी असं देखील त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे पाहू शकतं या ठिकाणी अजून काही ताई गृहिणी आहेत। ताई, दर वाढणार साखरेचे दर वाढले आहेत, त्यामुळे येणाऱ्या काळात मिठाईचे दर देखील वाढणार। काय बोलू? काय वाटतं, एकंदरीत 20-25 रुपये गॅसचे भाव वाढत आहेत, एकंदरीत सर्वच महागाई वाढत चाललेली आहे, कुठे तर खिशाला कात्री आहे, त्यामुळे मिठाईची 500ची मिठाई येणाऱ्या 700-800 रुपयापर्यंत। तर आता महागाई होणारच ना, साखर महाग आहे तर मिठाई पण महागच देणार ना, असं आहे ना। साखरेचं उत्पन्न पाहिजे तसं नाहीये, त्यामुळे हे साखरेचे दर जे आहेत ते वाढणार आहेत। त्यामुळे साखर उत्पन्नाच्या ठिकाणी आता गुळाच्या ठिकाणी जास्त जास्त लोक वळत आहेत, त्यामुळे येणाऱ्या काळात साखरेच्या प्रोडक्टपेक्षा गुळाच्या प्रोडक्ट देखील वळणार आहेत। काय बोलायचं?
नक्कीच काही गृहिणी आहेत त्यामुळे या ठिकाणी काही खरेदी करायला आलेल्या आहेत. साखरेचे दर वाढलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात आता भाववाढ होणार आहे मिठाईमध्ये देखील. कसं बघतात, एकीकडे गॅसचे सिलेंडरचे वाढले होते तेव्हा देखील महागाई वाढली, आता पुन्हा महागाईचे दर वाढतात. आता वाढलं तर आहे ते तर खरंच आहे, पण आता आपलं फेस्टिवल वगैरे आहे तर घ्यावंच लागेल ना. मग ठीक आहे. काय मागणी असणार सरकारकडे भाऊ, साखरेचं उत्पन्न जे आहे ते जास्ती असतं जर झालं तर नक्कीच येणाऱ्या काळात ते मिठाईच्या दरामध्ये वाढ होणार. नाही कर साखरेचे दर जर साखरेचं उत्पन्न जर वाढवलं गेलं येणाऱ्या काळात मिठाईच्या दरावरती वाढ होणार नाही. काय मागणी असणार सरकार? मागणी तर हेच असेल की जे दाम आहे ते कमी व्हायलाच पाहिजे, त्याने साखरेचे हे उत्पादन वाढवायलाच पाहिजे. पण आता बघू काय होतंय. कमी उत्पन्नामुळे हा कुठं तर फटका बसतो. सामान्य माणसाला तर बसणारच ना फटका. त्यासाठी काय करू? मध्ये गॅसचे सिलेंडर वाढले, तेलाचे वाढले, पुन्हा भाव वाढ होतच आहे तर काय करणार त्याच्यासाठी? ठीक आहे. काही जणांचं म्हणणं आहे की ऐन सणासुदीच्या काळात तर मिठाई तर घ्यावीच लागेल, खरेदी करावीच लागेल. त्यामुळे येणाऱ्या काळात आता हे जे भाव जे वाढलेले आहेत ते येणाऱ्या काळात कसे असतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. मात्र 30 ते 35% देखील ही भाव होण्याची शक्यता वर्तवली जाते. आपण सध्या प्रशांत कॉर्नरच्या मिठाईच्या दुकानात पाहू शकतो. या ठिकाणी वेगवेगळ्या विविध प्रकारच्या मिठाई आहेत. पाव किलो, 1 किलोच्या 500 रुपये, 250 रुपये, 300 रुपये असे प्रत्येकाचे वेगवेगळे दर या ठिकाणी ठेवण्यात आलेले. मात्र येणाऱ्या काळात हे मिठाईचे दर वाढण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TVN मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.